नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनडेफिनेट इंटिग्रेशन यातील एक्सरसाइज 3.2b सेकंड क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे. सेकंड क्वेश्चन येथे आपल्याला याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण टाईप पाहिलेला आहे. हा टाईप पाहिलेला आहे आपण इंटिग्रेशन 1/a+b sin square x. फर्स्टमध्ये आपण याच एक्सरसाइजमधील फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण हा टाईप पाहिलेला आहे. याचं इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करतात. आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला इथे काय केलेलं आहे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला cos स्क्वेअर एक्सने आपण डिवाईड करत होतो. पहिली स्टेप बरोबर आहे. हा टाईप माहिती आहे आपल्याला. किंवा साईनऐवजी कॉस असेल a+b cos स्क्वेअर dx. तेथे पण आपण हीच प्रोसेस करणार, म्हणजे टॅनमध्ये कन्वर्ट करणार. नंतर टॅनची व्हॅल्यू आपण 1+sec स्क्वेअर पुट करणार, नंतर डेरिव्हेटिव्ह घेणार. आपण हे पाहिलेलं आहे क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये. आपण येथे साईन स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर आहे. हा एक टाईप असेल किंवा हा एक टाईप. आता इथे दोन्ही पण असेल, ए साईन स्क्वेअर एक्स आणि प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स. ए आणि बी हे काय आहेत, कोइफिशियंट आहेत साईन आणि कॉसचे. हा टाईप असेल. किंवा इथे एखादा कॉन्स्टंट असेल याबरोबर, ए साईन स्क्वेअर एक्स आणि प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस सी डी एक्स. या टाईपमध्ये आपण ही प्रोसेस केलेली आहे इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आधी आपण कॉस स्क्वेअर एक्सने डिवाईड केलेलं आहे, बरोबर आहे. परंतु येथे ती प्रोसेस नाही आहे, टाईप तोच आहे, फक्त इथे स्क्वेअर नाही आहे. येथे काय आहे, या टाईपचा आहे 1/a+b sin x. हा एक टाईप असेल, हा एक टाईप असेल, फक्त इथे स्क्वेअर नाही आहे, बरोबर आहे, dx. किंवा दुसरा टाईप असेल साईनऐवजी कॉस a+b cos x. या टाईपचं इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करायचं हे आता आपण पाहणार आहोत. किंवा दोन्ही असेल a sin x आणि प्लस b cos x. किंवा एखादा कॉन्स्टंट यामध्ये ॲड असेल sin x प्लस b cos x आणि प्लस सी. टाईप तोच आहे, फक्त येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर नाही. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, साईन कॉस, साईन किंवा कॉस असेल किंवा साईन कॉस दोन्ही पण असतील. डिनोमिनेटरमध्ये साईन असेल तर आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे, साईन एक्स किंवा साईन 2 थीटा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 2 tan थीटा अपॉन 1 tan स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. येथे अँगल डबल असेल तर येथे सिंगल होतो. येथे 2 टाइम्स आहे, येथे 1 टाइम्स थीटा 1 टाइम्स थीटा, बरोबर आहे. जर येथे फक्त थीटा असेल म्हणजे साईन थीटा असेल तर येथे काय होईल, थीटा अपॉन 2 होईल, थीटा अपॉन 2, बरोबर आहे. येथे काय होईल, थीटा अपॉन 2. येथे अँगल जो आहे त्याचा अँगल इकडे हाफ असतो टॅनचा. साईनला जो अँगल आहे तो इकडे टॅनमध्ये हाफ होईल, बरोबर आहे. आता येथे साईन एक्स आहे, येथे साईन एक्स आहे, म्हणजे येथे आपण पुट काय करणार, टॅन थीटा अपॉन 2. आता एक्समध्ये आहे, हे सपोज एक्समध्ये आहे तर येथे एक्स घेऊ आपण, थीटाऐवजी एक्स घेऊ आपण, बरोबर आहे. साईन एक्स असेल तर इकडे एक्स अपॉन 2 होईल. येथे साईन एक्स आहे म्हणजे आपण टॅन एक्स अपॉन 2, टॅन एक्स अपॉन 2 याला पुट काय करणार, टी पुट करणार. म्हणजे हा फॉर्म्युला कसा होईल, साईन एक्स, साईन एक्सला आपण पुट काय करणार, 2t अपॉन 1 t स्क्वेअर, बरोबर आहे. 1 t स्क्वेअर, टी म्हणजे टॅन एक्स अपॉन 2. म्हणजे येथे अँगल सिंगल असेल फक्त एक्स तर आपण काय करणार, टॅन एक्स अपॉन 2 पुट करणार. आणि येथे अँगल डबल असेल, हाच पॅटर्न, परंतु साईन कॉसचे अँगल डबल असतील म्हणजे साईन 2x कॉस 2x. तर फॉर्म्युला कसा होईल, फक्त येथे टॅन एक्स पुट करणार. साईन कॉसचे जे अँगल आहेत ते येथे आपल्याला टॅनला हाफ करायचे आहेत आणि त्याची व्हॅल्यू टी पुट करायची आहे. पहा हा क्वेश्चन सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फक्त येथे स्क्वेअर असताना ती प्रोसेस कॉस स्क्वेअर एक्सने आपण डिवाईड करतो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. आणि स्क्वेअर नसेल तर हा पॅटर्न आपल्याला अप्लाय करायचा आहे. साईन आणि कॉस, कॉसचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, कॉस 2x म्हणजे काय, 1 - टॅन स्क्वेअर एक्स आणि 1 टॅन स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला आहे कॉस 2x. फक्त इथे एक्स असेल तर इकडे एक्स अपॉन 2 होईल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर साईन एक्स दिला असेल तर आपण
टॅन एक्स अपॉन 2 पुट करणार आणि साईन 2x दिला असेल तर टॅन एक्स म्हणजे टी पुट करणार आपण. कॉस एक्स असेल तर आपण टॅन एक्स अपॉन 2 पुट करणार आणि कॉस 2x असेल तर टॅन एक्स इक्वल टू टी पुट करणार आपण. हे लक्षात राहू द्या. साईन कॉसचे जे अँगल आहेत ते टॅनचे आपल्याला हाफ घ्यायचे आहेत आणि त्याची व्हॅल्यू टी पुट करायची आहे. म्हणजे स्क्वेअरचा टाईप असेल, स्क्वेअर असतील साईन आणि कॉसला, तर आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाईड करतो, बरोबर आहे. आणि स्क्वेअर नसेल, याप्रमाणे असेल तर साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार पुट करायच्या आहेत. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला. म्हणजे हा फॉर्म्युला कसा होईल, 1 मायनस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर, बरोबर आहे. पहा सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सेकंड क्वेश्चन, त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. सोल्युशन, पहा ही व्हॅल्यू आय म्हणून घेऊ आपण. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 3 प्लस 2 साईन एक्स. येथे स्क्वेअर नाही आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, टॅन एक्स व्हॅल्यू पुट करायची. येथे एक्स आहे म्हणजे टॅन एक्स अपॉन 2 ही व्हॅल्यू टी म्हणून पुट करायची आपल्याला. पहा यावरून आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह पण घ्यायची आहे, आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. म्हणजे आपण काय करणार, फक्त एक्स सेपरेट करणार. म्हणजे टॅन इकडे पास करू आपण, हा टॅन इकडे पास करू आपण, म्हणजे काय होईल, टॅन इनवर्स होईल आणि इकडे फक्त हा अँगल राहणार आहे, बरोबर आहे. टॅन इकडे पास केल्यानंतर येथे फक्त अँगल राहणार आहे आणि इक्वल टू टॅन इकडे आल्यानंतर टॅनचं इनवर्स होईल आणि टी, बरोबर आहे, टॅन इनवर्स टी. आता हे 2 इकडे पास करू आपण, फक्त एक्स पाहिजे आपल्याला, म्हणजे इकडे काय होईल 2 टॅन इनवर्स टी, बरोबर आहे. हा एक्स इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. आता दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे एक्स आहे परंतु इकडे टी आहे. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येईल, बरोबर आहे. आणि इक्वल टू हे 2 कॉन्स्टंट ॲज इट इज कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. टॅन इनवर्स टी आपण डेरिव्हेटिव्ह पाहिलेली आहे 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, बरोबर आहे. टॅन इनवर्सची घेतली परंतु या फंक्शनची येथे टी आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, टीची डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स होईल, बरोबर आहे. हा डी एक्स इकडे आणू आपण कारण डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. हा डी एक्स इकडे आणू आपण म्हणजे डी एक्स इक्वल टू काय होईल 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, बरोबर आहे. येथे आपण डायरेक्ट लिहू शकतो डी एक्स इक्वल टू 2 टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह आणि टीची डी टी, बरोबर आहे. याप्रमाणे ही प्रोसेस तुमच्या लक्षात आलेली आहे. आपण डेरिव्हेटिव्ह कशी घेतली याप्रमाणे, फक्त डी एक्स इकडे आणला आपण. पहा डी एक्सची व्हॅल्यू ही पुट करणार आपण, परंतु येथे साईन एक्स आहे. साईन एक्सला आपण पुट काय करणार, येथे लिहिणार ऑल्सो साईन एक्स. साईन एक्स म्हणजे काय 2t अपॉन टी स्क्वेअर, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. येथे टी म्हणजे काय आहे टॅन एक्स अपॉन 2, कारण येथे जो अँगल आहे तो टॅनला हाफ होतो, म्हणजे टीची व्हॅल्यू ही आहे टॅन एक्स अपॉन 2, बरोबर आहे. 2 टॅन एक्स अपॉन 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2 हा साईन एक्सचा फॉर्म्युला होईल, बरोबर आहे. आता या दोन व्हॅल्यू आपल्याला येथे पुट करायच्या आहेत, म्हणजे आयची व्हॅल्यू काय होईल, देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन 3 प्लस 2 साईन एक्स. साईन एक्सला हे पुट करणार आपण, साईन एक्सची व्हॅल्यू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि डी एक्सला 2 डी टी. इथे 2 लिहू शकतो आपण किंवा इथे लिहू आपण 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, बरोबर आहे. पहा हे आणि हे कॅन्सल होणार नाही कारण येथे ॲडिशन आहे, बरोबर आहे. आधी आपल्याला ही ॲडिशन करावी लागेल, नंतर हे कॅन्सल करता येईल. पण आधी आपण ॲडिशन करू, नंतर कॅन्सल करता येईल आपल्याला. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन. आता इथे काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 प्लस टी स्क्वेअर आणि इंटू 3 म्हणजे 3ने मल्टिप्लाय होईल हा डिनोमिनेटर, बरोबर आहे. आणि हा मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 प्लस 3t स्क्वेअर होईल 1 अपॉन 3 प्लस 3t स्क्वेअर, 3 इंटू हा डिनोमिनेटर, बरोबर आहे. 3 प्लस 3t स्क्वेअर आणि हा मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 4t होईल प्लस 4t, बरोबर आहे. आणि अपॉन 1 इंटू हा डिनोमिनेटर
म्हणजे अपॉन याच्या काय येईल 1 + t². ही ॲडिशन घेतली आपण आणि हे डिनोमिनेटरमध्ये आहे आणि इंटू आता येथे काय आहे 2dt अपॉन 1 + t². म्हणजे आता हे कॅन्सल होईल. आता कॅन्सल करू शकतो आपण, परंतु येथे कॅन्सल होणार नाही कारण इथे ॲडिशन आहे. बरोबर आहे. ॲडिशन घेतल्यानंतर आता हे खाली आहे आणि हे वर आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. आता हा कॉन्स्टंट बाहेर घेऊ आपण इंटिग्रेशनच्या. 2 बाहेर येतील म्हणजे येथे 1 अपॉन येथे काय राहील पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनप्रमाणे कन्वर्ट करू आपण 3t². नंतर हे 4t आणि +3 आहे. बरोबर आहे. हे 2 आपण बाहेर घेतलेले आहे म्हणजे येथे फक्त काय राहील dt. पहा या टाईपमध्ये आपण कसं सॉल्व करायचं माहिती आहे आपल्याला. डिनोमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय करणार आपण स्क्वेअर कंप्लीट करणार आपण म्हणजे 2 इंटिग्रेशन 1 अपॉन आधी आपण t² कोइफिशियंट 1 करणार म्हणजे इथे 3 कॉमन काढावे लागतील. 3 कॉमन काढले तर इथे 4/3t होईल. 3 कॉमन काढल्यामुळे इथे 1 होईल. बरोबर आहे. 3/3 1 होईल आणि dt. हे 3 बाहेर घेऊ शकतो म्हणजे 2/3 होतील कारण डिव्हिजनमध्ये आहेत येथे म्हणजे येथे पण डिव्हिजनमध्ये येतील. हे dt 3 बाहेर घेतलेले आपण म्हणजे येथे याप्रमाणे +1 dt. बरोबर आहे. आता येथे आपण थर्ड टर्म ॲड करणार. थर्ड टर्म फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. थर्ड टर्म काढायची आहे. कशी काढणार आपण हाफ आणि हाफ इंटू येथे टीचा कोइफिशियंट 4/3. पहा येथे x नाही आहे व्हेरिएबल येथे t व्हेरिएबल आहे म्हणजे टीचा कोइफिशियंट 4/3 आणि याचा स्क्वेअर. बरोबर आहे. हे आपण क्वेश्चन नंबर 1मध्ये पाहिलेलं आहे. 2ने हे 2 होतील म्हणजे 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9 म्हणजे 4/9. आपण काय करणार येथे ॲड करणार येथे सबट्रॅक्ट करणार. हे 2/3 ॲज इट इज इंटिग्रेशन 1 अपॉन पहा कंप्लीट परफेक्ट स्क्वेअर म्हणजे कंप्लीट स्क्वेअर होण्यासाठी आपण ती प्रोसेस करत आहोत. 4/3t येथे प्लस करणार 4/9. बरोबर आहे. आणि हे +1 यामध्ये मायनस करणार 4/9. हे प्लस केले आणि हे मायनस केले काही बदल होणार नाही. बरोबर आहे. परंतु आपल्याला आता सोपं जाईल. कशामुळे कारण याला आपण एक्सपान्शन फॉर्ममध्ये लिहू शकतो म्हणजे ब्रॅकेटचा होल स्क्वेअर येथे t साईन प्लस आणि याचं स्क्वेअर रूट t याचं स्क्वेअर रूट 2/3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे. आणि हे कॅल्क्युलेशन 9 - 4 5/9 होईल म्हणजे +5/9 असं लिहू शकतो आणि हे येथे dt. बरोबर आहे. आता हे कसं सॉल्व करायचं आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचं आहे. फक्त फरक एवढाच आहे हे सबस्टिट्यूशन आपल्याला करायचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 1 प्रमाणेच आपल्याला पुढच्या स्टेप अप्लाय करायचे आहेत. पहा हे 2/3 आहेत इंटिग्रेशन 1 अपॉन हा x² आहे आणि हा a² म्हणजे 2/3 फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट करायचं आपल्याला. a² म्हणजे आपण असं लिहू शकतो √5 आणि 3 आणि याचाही स्क्वेअर dt. बरोबर आहे. पहा x म्हणजे एवढी टर्म x² आणि a² म्हणजे एवढी टर्म. बरोबर आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. कोणता फॉर्म्युला पहा आता हे इरेज करतो मी. याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. याच्या पुढच्या स्टेप पहा हे लिहून घ्या. यापुढे आपण कंटिन्यू करू. पहा इरेज करतो हे. पहा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. सिन्स इंटिग्रेशन 1/x² प्लस a² असेल dx तर फॉर्म्युला कसा आहे 1/a tan इनवर्स x/a प्लस c. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे x म्हणजे x² म्हणजे एवढा स्क्वेअर आणि a² म्हणजे एवढा स्क्वेअर. बरोबर आहे. त्याप्रमाणे काय होईल देअरफॉर I = हे रिझन आपण लिहिलेलं आहे. हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करणार. बरोबर आहे. सिन्स हा फॉर्म्युला I = 2/3 कॉन्स्टंट आहे. याचं इंटिग्रेशन म्हणजे काय 1/a a म्हणजे इथे काय आहे √5/3 1/√5 आणि /3 tan इनवर्स x म्हणजे t + 2/3
टी प्लस 2/3 आणि अपॉन ए म्हणजे √5/3 √5/3 आणि प्लस सी. झालं इंटिग्रेशन. थोडं कॅल्क्युलेशन करू. हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे 2/√5 राहतील. 2/√5 हे टॅन इनवर्स. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा म्हणजे 3 डिव्हिजनमध्ये येतील आणि हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर हे 3t होतील. 3t आणि प्लस 2 होतील, बरोबर आहे. 3t प्लस 2 आणि अपॉन 3 येतील. परंतु नंतर हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील. म्हणजे हे कॅन्सल करू आपण आणि येथे काय राहील, फक्त √5 राहतील आणि प्लस सी. इंटिग्रेशन आपण घेतलेलं आहे. फक्त आता टीची व्हॅल्यू पुट करू. टी म्हणजे आपण काय घेतलेलं आहे, येथे एक्स असल्यामुळे टॅन x/2. टीची व्हॅल्यू पुट करू. टॅन इनवर्स 3t म्हणजे टॅन x/2. टॅन x/2 टॅनचा अँगल x/2 प्लस 2 आणि येथे काय येईल √5 आणि प्लस सी. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड सब क्वेश्चन. येथे कॉस आहे. साईन असेल तर साईनचा फॉर्म्युला, कॉस असेल तर कॉसचा फॉर्म्युला. सोल्युशन. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1/4 - 5 cos x dx. येथे आपण पुट करणार. टॅन येथे फक्त x आहे म्हणजे टॅन x/2 पुट करणार इक्वल टू टी पुट करायचं आपल्याला. येथे cos 2x असेल तर फक्त आपण टॅन x पुट करणार. येथे जो अँगल आहे तो आपण टॅनचा हाफ करणार. येथे 2x असेल तर फक्त आपण टॅन x इक्वल टू टी पुट केला असता, परंतु फक्त येथे x असल्यामुळे x/2. आता यापासून x आपल्याला सेपरेट करायचा आहे म्हणजे टॅनला इकडे पास करू आपण. तर काय होईल, देअरफॉर x/2 इक्वल टू टॅन इनवर्स होईल टी, बरोबर आहे. टॅन इकडे इनवर्स होईल. हा 2 इकडे पास करू म्हणजे x इक्वल टू 2 टॅन इनवर्स टी होईल. 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील कारण इकडे डिव्हिजनमध्ये आहेत. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण दोन्ही साईडला म्हणजे हे dx होईल इक्वल टू 2 टॅन इनवर्स म्हणजे 1 प्लस t² आणि टीची डेरिव्हेटिव्ह dt/dx होईल, परंतु तो dx इकडे येईल. पहा हे कसं लिहिलेलं आहे, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. dxची व्हॅल्यू ही पुट करणार आपण, बरोबर आहे. dx ऐवजी हे पुट करणार म्हणजे x आपण व्हेरिएबल चेंज करत आहोत टीमध्ये. तर cos x आहे ते पण आपल्याला टीमध्ये पुट करावं लागेल म्हणजे cos x ऑल्सो. cos xला पुट काय करणार, कॉसचा फॉर्म्युला 1 - t² आहे आणि 1 + t². याप्रमाणे कॉसचा फॉर्म्युला आहे. साईनचा 2t/1 + t² आणि कॉसचा 1 - t²/1 + t². आता इथे पुट करू आपण. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन 1/4 - 5 cos x म्हणजे हे पुट करणार आपण, dx म्हणजे हे पुट करणार. cos xची व्हॅल्यू 1 - t², 1 - t² आणि 1 + t², बरोबर आहे. dxला हे पुट करणार 2/1 + t² होतील आणि dt, बरोबर आहे. हे 2 इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आपण म्हणजे 2 बाहेर आले तर इथे काय राहील 1/. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, आधी ही सबट्रॅक्शन घ्यायची नंतर हे कॅन्सल होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 + t² इंटू 4 म्हणजे 4 + 4t² होईल. 4 + 4t² आणि हा मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. -5 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय होईल म्हणजे -5 आणि मायनस प्लस 5t². -5 आणि मायनस प्लस 5t² होतील, बरोबर आहे. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण म्हणजे हे पण डिव्हिजनमध्ये येतील. येथे काहीच नाही म्हणजे 1. हा मल्टिप्लिकेशन मायनस हा मल्टिप्लिकेशन आणि अपॉन हा मल्टिप्लिकेशन 1 + t². येथे काय आहे 2 आपण बाहेर घेतलेले आहेत म्हणजे येथे 1 राहील आणि येथे 1 + t² आणि dt, बरोबर आहे. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. आता पुढे लिहितो. देअरफॉर आय इक्वल टू
इंटिग्रेशन हे 2 बाहेर आहेत 1 अपॉन टी स्क्वेअर 4 टाइम्स आहेत टी स्क्वेअर 5 टाइम्स आहेत म्हणजे 5 + 4 हे 9 होतील 9 टी स्क्वेअर 9 टी स्क्वेअर बरोबर आहे 4 - 5 म्हणजे -1 होईल -1 हे -5 आणि +4 म्हणजे -1 होईल बरोबर आहे -1 हे कॅन्सल झालेलं आहे फक्त इकडे काय राहील dt राहील 9 आता इथे कॉमन काढू कारण टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे आपल्याला 9 बाहेर काढले आपण तर हे 2/9 होतील बरोबर आहे किंवा एक स्टेप ॲड करा येथे आपण काय करू 9 बाहेर घेऊ म्हणजे टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 होईल येथे टी स्क्वेअर होईल 9 कॉमन काढल्यामुळे 1/9 होईल बरोबर आहे हे जर सॉल्व केलं आपण तर हेच मिळेल आपल्याला बरोबर आहे dt 9 × टी स्क्वेअर म्हणजे 9 टी स्क्वेअर हे 9 कॅन्सल होतील -1 बरोबर आहे आता हे 1/9 म्हणजे हे 9 बाहेर घेऊ आपण येथे डिव्हिजनमध्ये आहेत येथे पण डिव्हिजनमध्ये होतील येथे 1/t स्क्वेअर -1/9 होईल dt बरोबर आहे टी स्क्वेअर मायनस म्हणजे x स्क्वेअर - a स्क्वेअर त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे ॲरेंजमेंट करू आपण टी स्क्वेअर -1/3 आणि याचा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण dt बरोबर आहे याचं इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला सिन्स रिझन कोणता आहे कोणता फॉर्म्युला अप्लाय करणार आपण इंटिग्रेशन x स्क्वेअर येथे टी स्क्वेअर आहे फॉर्म्युला आपला x स्क्वेअरमध्ये आहे आणि येथे a स्क्वेअर आहे dx याचं इंटिग्रेशन कसं आहे 1/2a 1/2a लॉग मॉडमध्ये x - a आणि x + a हे आपण पाहिलेलं आहे यापूर्वी फॉर्म्युले बरोबर आहे तो फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण देअरफॉर I = तो फॉर्म्युला अप्लाय करू इंटिग्रेशन घ्यायचं आहे म्हणजे हे साईन कॅन्सल होईल आता 1/2a 1 आधी 2/9 हा कॉन्स्टंट बाहेर आहे हा कॉन्स्टंट 1/2a 1/2 a म्हणजे येथे काय आहे 1/3 a म्हणजे 1/3 आहेत बरोबर आहे 2a एवढा a आहे आपला आणि लॉग मॉड x म्हणजे येथे काय आहे x म्हणजे येथे फक्त t आहे म्हणजे t मायनस a म्हणजे येथे 1/3 आणि x म्हणजे t आणि प्लस a म्हणजे 1/3 आणि प्लस c बरोबर आहे या 3ने हे 3 होतील आणि हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील म्हणजे काय राहील 1/3 बरोबर आहे हे लॉग मॉड क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण हे 3 आणि हे 3 डिव्हिजनचे कॅन्सल होतील म्हणजे 3t - 1 वर येईल 3t - 1/3 परंतु येथे पण /3 येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर ते 3 आणि हे 3 कॅन्सल होतील म्हणजे येथे 3t + 1 होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 3t + 1/3 येथे पण /3 3 ते कॅन्सल होऊन जातील म्हणजे हे राहणार आहे +c आता टीची व्हॅल्यू पुट करू आपण म्हणजे 1/3 लॉग मॉड 3 टी म्हणजे काय आहे आपण टी म्हणजे काय घेतलेलं आहे tan x/2 बरोबर आहे ती व्हॅल्यू पुट करू टी म्हणजे tan x/2 tan x/2 -1 येथे 3 tan x/2 +1 आणि +c याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे नेक्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चन येथे साइन x आहे आणि कॉस x आहे म्हणजे आपल्याला साइन आणि कॉस दोघांचेही फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत सोल्युशन येथे आपण आधी काय करणार लेट I = इंटिग्रेशन 1/2 + cos x मायनस साइन x साइन आणि कॉस दोन्ही पण आहे येथे dx येथे पुट करणार आपण tan x/2 पुट करणार कारण अँगल जो आहे त्याचा हाफ अँगल टॅनचा घ्यायचा आहे ती व्हॅल्यू टी पुट करायची आपल्याला यावरून x सेपरेट करायचं आपल्याला x काय होईल x/2 = tan इनवर्स t होईल बरोबर आहे देअरफॉर x = 2 टाइम्स tan इनवर्स t डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर dx = 2 1/1 + t स्क्वेअर
आणि डी टी, बरोबर आहे. ऑल्सो साईनचा फॉर्म्युला पुट करणार आपण. साईन एक्सला आपण पुट काय करणार, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. पहा फिक्स पॅटर्न आहे हा, हे लक्षात राहू द्या. साईनचा फॉर्म्युला हा अँड कॉस एक्सला पुट करणार आपण. कॉस एक्सला पुट काय करणार, 1 मायनस टी स्क्वेअर आणि अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, वर मायनस खाली प्लस, याप्रमाणे हे दोन फॉर्म्युले लक्षात राहू द्या. आणि ही व्हॅल्यू आपल्या सर्व पुट करायचं आहे, बरोबर आहे. देअरफॉर आय इक्वल टू, आयची व्हॅल्यू काय होईल, 1 अपॉन हे 2 ॲज इट इज 2 प्लस कॉस एक्स. कॉस एक्सला हे पुट करणार आपण. कॉस एक्स म्हणजे 1 मायनस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर, बरोबर आहे. आणि मायनस साईन एक्स म्हणजे ही, साईन एक्स म्हणजे ही व्हॅल्यू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि येथे डी एक्स आहे. पहा डी एक्स पण रिप्लेस करायचं आहे, कारण सर्व आपण टीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. डी एक्सची व्हॅल्यू टीच्या फॉर्ममध्ये ही आहे, 2 अपॉन म्हणजे 2dt 1 प्लस टी स्क्वेअर, बरोबर आहे. हे 2 आपण बाहेर घेणार इंटिग्रेशनच्या. पण आधी आपल्याला काय करायचं आहे, हे कॅन्सल होणार नाही. जरी येथे मल्टिप्लिकेशन असेल तर हे आणि हे कॅन्सल होणार नाही, कारण काय, हे पण डिव्हिजनमध्ये आहेत, हे पण डिव्हिजनमध्ये आहेत, परंतु येथे ॲडिशन सबट्रॅक्शन आहे. आधी ही ॲडिशन सबट्रॅक्शन तिघांची घ्यायची, नंतर हे कॅन्सल होईल. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आधी हे सॉल्व करायचं आपल्याला. पण येथे डिनोमिनेटर जो आहे तोच येथे आहे, परंतु येथे तो डिनोमिनेटर नाही आहे. आपण काय करू, हा जो डिनोमिनेटर आहे हा येथे पण हा आणता येईल आपल्याला. म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर येथे आहे, येथे पण आहे, येथे नाही आहे. मग आपण काय करू, 1 प्लस टी स्क्वेअरने मल्टिप्लाय करू आणि डिवाईड करू. येथे 1 प्लस टी स्क्वेअरने मल्टिप्लाय करू आणि डिवाईड करू. असं लिहिता येईल आपल्याला, 1 प्लस टी स्क्वेअरने येथे मल्टिप्लाय करू आपण. येथे मल्टिप्लाय केलेलं आहे आणि डिवाईड करणार. मल्टिप्लाय केलेलं आहे आणि डिवाईड केलं तर हा डिनोमिनेटर आणि हा डिनोमिनेटर सारखाच होईल, बरोबर आहे. म्हणजे वरची आपण ॲडिशन सबट्रॅक्शन घेऊ शकतो आणि एकच डिनोमिनेटर येणार आहे 1 प्लस टी स्क्वेअर. सोपं कॅल्क्युलेशन आहे, हे यायला पाहिजे. असं लिहिता येईल आपल्याला. आता हे +1 वरची ॲडिशन सबट्रॅक्शन आपल्याला डायरेक्ट करता येईल आता, कारण आपण डिनोमिनेटर सारखे केलेले आहेत, बरोबर आहे. साईन आणि कॉस दोन्ही पण असल्यामुळे इथे टी पण आलेलं आहे. आणि हे 2 आपण बाहेर घेऊ, इंटिग्रेशनचे 2 बाहेर घेतले आपण, तर इथे काय राहील, डी टी, आणि इथे राहील 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. आता 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन 2 बाहेर आलेले आहेत, 1 अपॉन 2 प्लस 2t स्क्वेअर, 2 प्लस 2t स्क्वेअर, 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आपण, प्लस 1 मायनस टी स्क्वेअर, प्लस 1 मायनस टी स्क्वेअर आणि मायनस 2t आणि इथे आहे डी टी. इक्वल टू 2 इंटिग्रेशन टी स्क्वेअर 2 टाइम्स आणि टी स्क्वेअर हे -1 टाइम्स, म्हणजे 2 - 1 काय होईल, टी होईल, बरोबर आहे. 2 - 1 म्हणजे 1 टाइम्स होईल, म्हणजे टी स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. दोघांची सबट्रॅक्शन याप्रमाणे. आणि हे -2t, येथे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल आणि 2 + 1 3 होतील, बरोबर आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण, याप्रमाणे येईल. आणि डी टी एक्सपेन्शन आपल्याला लिहायचं आहे, त्यासाठी आपण काय करू, थर्ड टर्म काय ॲड करणार आपण, थर्ड टर्म. फॉर्म्युला कसा आहे, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे इथे टी आहे, कोएफिशियंट ऑफ टी काय आहे, -2 SI स्क्वेअर. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, फक्त -1चा स्क्वेअर +1, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला +1 ॲड करायचे आहेत, सबट्रॅक्ट करायचे आहेत, असंही लिहिता येईल. टी स्क्वेअर हे -2t +1 ॲड करणार, -1 +1 आणि -1 दोन्ही ॲड केले आपण, आणि +3 ॲज इट इज डी टी. हे सर्व बेसिक आहे, आता आपल्याला हे जमायला पाहिजे. ही प्रोसेस आपल्याला आता करता यायला पाहिजे, कारण बरेच प्रॉब्लेम आपण यावर सॉल्व केलेले आहेत. हे काय होईल, t - 1 स्क्वेअर
आणि 3 - 1 म्हणजे +2 होतील, बरोबर आहे, dt. पहा इथे आपल्याला +1 पाहिजे होता, परंतु इथे 3 असल्यामुळे 3ला आपल्याला 1 + 2 करता आलं असतं आणि 1 इकडे घेऊन 2 असे राहिले असते. ती प्रोसेस चालली असती. पहा x² a² या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे 2 1/x². x म्हणजे इथे t - 1 होईल त्याचा स्क्वेअर आणि प्लस √2 याचाही स्क्वेअर करू आपण. पहा व्हॅल्यू चेंज होत नाही आहे, √2चा स्क्वेअर फक्त 2 राहील, परंतु आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. कशामुळे? कारण फॉर्म्युला आपल्याकडे याप्रमाणे आहे. फॉर्म्युला कसा आहे? इंटिग्रेशन 1/x² प्लस a². इथे प्लस आहे म्हणजे प्लस a² dx असेल, तर फॉर्म्युला अप्लाय करणार आपण 1/a tan इनवर्स x/a. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे. तो फॉर्म्युला अप्लाय करू आपण. म्हणजे याचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे काय होईल? इक्वल टू हे 2 ॲज इट इज इंटिग्रेशन घ्यायचं आहे, म्हणजे हे साईन कॅन्सल होईल. याचं इंटिग्रेशन हे 1/a म्हणजे इथे √2 आहेत, बरोबर आहे. 1/a tan इनवर्स x/a. x म्हणजे इथे काय आहे? इथे x म्हणजे t - 1. फॉर्म्युला हा रिझन लिहिणं आवश्यक आहे. x म्हणजे इथे t - 1 आणि अपॉन a म्हणजे इथे √2. हा a² आहे, फक्त आपल्याला a पाहिजे म्हणजे फक्त √2, बरोबर आहे. आणि प्लस c. आता आपण काय करू? पहा 2/√2 आहेत. 2/√2 असतील तर याची व्हॅल्यू फक्त √2 येते. हे आणि त्याचं स्क्वेअर रूट खाली असेल तर फक्त हा डिनोमिनेटर येणार आहे √2. कशामुळे? 2 म्हणजे काय? 2 म्हणजे √2 × √2, बरोबर आहे. आणि हे √2 ॲज इट इज म्हणजे हे कॅन्सल होतील, फक्त काय राहील? √2, बरोबर आहे. म्हणजे 3/√3 असेल तर फक्त आपण √3 लिहिणार याप्रमाणे. 5/√5 तर व्हॅल्यू फक्त √5 येणार आहे. त्याप्रमाणे 2/√2 म्हणजे काय? फक्त √2 किंवा याला √2 × √2 एक √2 कॅन्सल होतील, फक्त राहतील √2. tan इनवर्स टीची व्हॅल्यू काय आहे? टी म्हणजे tan x/2. ती व्हॅल्यू पुट करू. tan x/2 -1 आणि अपॉन √2. इथे tan x/2 -1 अपॉन √2 आणि प्लस c. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 4th क्वेश्चन. सोल्यूशन. लेट i इक्वल टू i म्हणजे इंटिग्रेशन 1/3 प्लस 2 sin x आणि मायनस कॉस x. सेम टाईप आहे. इथे पुट करणार आपण tan. इथे अँगल सिंगल आहे म्हणजे त्याचे हाफ, त्या अँगलचे हाफ. इथे 2x असेल तर फक्त x, येथे x असेल तर येथे x/2 अँगल येणार आहे. ही व्हॅल्यू t पुट करू आपण, म्हणजे x/2 ही व्हॅल्यू आपल्याला tan इनवर्स t मिळेल, बरोबर आहे. म्हणजे x इक्वल टू 2 टाइम्स tan इनवर्स t. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर dx इक्वल टू काय मिळेल? 2 1/1 प्लस t². tan इनवर्स डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे आपण पाहिलेली आहे. इनवर्सची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x², बरोबर आहे. tan इनवर्स x डेरिव्हेटिव्ह काय असते? 1/1 प्लस x². त्याप्रमाणे x ऐवजी येथे t आहे आणि dt. येथे साईन आणि कॉस दोन्ही पण आहे, म्हणजे आल्सो पुट साईन x. साईन एक्सचा फॉर्म्युला कसा आहे? 2t/1 प्लस t² अँड कॉस x. ती व्हॅल्यू पुट करणार 1 मायनस t²/1 प्लस t². देअरफॉर आयची व्हॅल्यू काय होईल? आय इक्वल टू 1/, त्या व्हॅल्यू पुट करू आपण. त्या व्हॅल्यू आपण पुट करू 2 टाइम्स साईन x. 2 टाइम्स साईन x म्हणजे ही व्हॅल्यू 2t/1 प्लस t², बरोबर आहे. आणि मायनस कॉस x. कॉस x म्हणजे ही व्हॅल्यू -1 मायनस t²/1 प्लस t², बरोबर आहे. आणि dx. dxची व्हॅल्यू ही 2
1/1 + t² आणि dt. बरोबर आहे. हे 2 आपण बाहेर घेऊ शकतो, इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आपण 2ला. पहा येथे जो डिनोमिनेटर आहे तोच येथे आहे, परंतु येथे नाही आहे. आधीही आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करायची आहे. 1 + t² पाहिजे, म्हणजे 3/3ला आपण असं लिहू शकतो 1 + t² आणि याच्या खाली पुन्हा 1 + t². बरोबर आहे. मल्टिप्लाय केलेलं आहे, डिवाईड केलेलं आहे, म्हणजे आता प्रत्येकाचा डिनोमिनेटर सारखा झालेला आहे. बरोबर आहे. 3 म्हणजे ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू. डिनोमिनेटर जो आहे तोच येथे पण आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, एकच डिनोमिनेटर घेऊ शकतो आपण आणि न्यूमिरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो आपण डायरेक्ट. म्हणजे 1 + t² एकच आपण डिनोमिनेटर घेणार, 1 + t². बरोबर आहे. हा आणि येथे 3 × 1 3 + 3t² होतील. बरोबर आहे. हे काय होतील, 3 + 3t². याप्रमाणे 3ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि 2ने मल्टिप्लाय करू 4t होतील, +4t आणि मायनसने आता मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे -1 होईल आणि मायनस +t² होईल, -1 + t² आणि इथे dt होईल आणि 1 + t². बरोबर आहे. हे 2 आपण बाहेर घेतलेले आहेत, हा dt आणि हे आता कॅन्सल होईल. 1 + t², 1 + t² कॅन्सल होतील. हे कॅल्क्युलेशन करू आपण. देअरफॉर I = इंटिग्रेशन 2 बाहेर आहेत इंटिग्रेशनच्या, 3t² आणि t² म्हणजे 4 टाइम्स t² होतील, 1/4t² होईल. बरोबर आहे. टीची एकच टर्म आहे, 4t + 4t आणि 3 - 1 म्हणजे +2 याप्रमाणे. बरोबर आहे. आता =2 इंटिग्रेशन, येथे 4 कॉमन काढू आपण, 1/4 कॉमन काढले. आधी आपल्याला t² कोएफिशियंट 1 करायचा आहे, म्हणजे 4 कॉमन काढले तर येथे t² + t आणि येथे 4 कॉमन काढल्यामुळे 2/4 म्हणजे 1/2 होतील. 4 कॉमन काढलेले आहेत, म्हणजे 4ने डिव्हिजन करणार, म्हणजे हे 1/2 होतील. बरोबर आहे. 1/2 आणि येथे dt हे 1/4 आहेत, हे 4 आपण बाहेर घेऊ शकतो, म्हणजे 2/4 होईल. इंटिग्रेशन 1/, येथे काय राहील, t² + t आणि +1/2. बरोबर आहे. आणि dt. आता आपण थर्ड टर्म ॲड करू. थर्ड टर्म कशी आहे, 1/2 इंटू येथे टीचा कोएफिशियंट 1 आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/4. 1/4 ॲड करणार, सबट्रॅक्ट करणार, म्हणजे 2/4 हे कॅल्क्युलेशन 1/2 होईल. हे कॅल्क्युलेशन म्हणजे 1/2 इंटिग्रेशन 1/, येथे t² + t येथे ॲड करणार 1 + 4. बरोबर आहे. आणि पुन्हा मायनस करणार 1/4 आणि +1/2 हे dt. हे आता =1/4. बरोबर आहे. हे 1/2 इंटिग्रेशन, हे एक्सपेन्शन लिहिणार आपण, म्हणजे 1/, याला कसं लिहू शकतो आपण, t sin प्लस आणि 1/2 याचं √ 1/2 याचा स्क्वेअर. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन -1/4 आणि +½ आहेत, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 होईल, +4 आणि /8. बरोबर आहे. म्हणजे हे 2 होतील, 4 - 2 2/8 म्हणजे 1/4, म्हणजे 1/4 येतील. बरोबर आहे. प्लसमध्ये आणि dt 1/2 इंटिग्रेशन फॉर्म्युल्याप्रमाणे आलेलं आहे, t + 1/2² म्हणजे x² + a² म्हणजे 1/2 याचा स्क्वेअर. व्हॅल्यू तीच आहे, 1 आणि 2चा स्क्वेअर 4. बरोबर आहे. परंतु स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. याचं इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. 1/2
पहा 1/x² + a² त्याचं इंटिग्रेशन 1/a म्हणजे इथे 1/2 बरोबर आहे इंटू tan इनवर्स x/a x म्हणजे t + ½ आणि a म्हणजे इथे 1/2 बरोबर आहे आणि प्लस c पहा हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील बरोबर आहे 2 कॅन्सल फक्त इथे tan इनवर्स राहील इक्वल टू tan इनवर्स हे 2 आणि हे 2 पण कॅन्सल होतील डिव्हिजनमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर म्हणजे 2t + 1 इथे राहील 2t + 1 आणि हे 2 पण कॅन्सल होतील बरोबर आहे किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2t + 1/2 आणि इथे 1/2 ते 2 कॅन्सल होतील फक्त राहील 2t + 1 आणि प्लस c आता आपण व्हॅल्यू पुट करू t म्हणजे काय आहे t म्हणजे tan x/2 म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळेल tan इनवर्स 2 टाइम्स tan x/2 + 1 वा इथे असा ब्रॅकेट करा कारण इथे हा एक ब्रॅकेट आहे प्लस c याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे वा पुढे इथे रिझन लिहा सिन्स इंटिग्रेशन 1/x² + a² असेल dx तर त्याचं इंटिग्रेशन काय असते 1/a tan इनवर्स x/a + c बरोबर आहे पुढे रिझन लिहिणं आवश्यक आहे हे पुढे रिझन लिहा त्याप्रमाणे आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे 1/a tan इनवर्स x/a + c नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सोल्यूशन लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1/3 - 2 cos 2x पहा येथे कॉसला अँगल डबल आहे 2x आहे म्हणजे टॅनला अँगल आपण फक्त x घेणार येथे 2x आहे म्हणजे टॅनचा अँगल आपण फक्त x घेणार पहा येथे लिहिणार पुट टॅन येथे 2x आहे म्हणजे फक्त येथे x घेणार येथे फक्त x असेल तर येथे x/2 इक्वल टू t पुट करणार आपण पहा यावरून x सेपरेट करू आपण टॅनला इकडे पास करू आपण म्हणजे x इक्वल टू काय होईल tan इनवर्स t होईल बरोबर आहे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर येथे dx होईल आणि tan इनवर्स t डेरिव्हेटिव्ह 1 + t² आणि dt बरोबर आहे येथे पुट करणार आपण ऑल्सो पुट येथे cos 2x आहे cos 2x ला आपण पुट करतो 1 - t² 1 + t² बरोबर आहे cos 2x ला हे पुट करणार आपण sin 2x असेल तर आपण पुट काय केलं असतं 2t/1 + t² कॉसला हा फॉर्म्युला आता देअरफॉर I इक्वल टू काय होईल इंटिग्रेशन 1/3 ॲज इट इज -2 cos म्हणजे ही व्हॅल्यू cos 2x म्हणजे 1 - t² पहा 3 - 2 cos 2x म्हणजे ही व्हॅल्यू 1 - t²/1 + t² बरोबर आहे आणि dx पहा dx म्हणजे ही व्हॅल्यू बरोबर आहे 1/1 + t² इंटू dt पहा येथे 2 येत नाही आहे आतापर्यंत 2 आलेला होता परंतु कशामुळे येथे x/2 अँगल असताना हा 2 इकडे पास होत होता परंतु येथे 2 नाही आहे फक्त येथे x आहे त्यामुळे येथे 2 येणार नाही ही सबट्रॅक्शन करायची आपल्याला आधी ही सबट्रॅक्शन नंतर हे कॅन्सल होतील हा क्रॉस मल्टिप्लिकेशन येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे सपोज हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 + 3t² होईल बरोबर आहे आणि हा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे -2 प्लस t² होईल अपॉन 1 + t². हे आता कॅन्सल होतील 1/1 + t². हे कॅन्सल होतील आणि इथे dt बरोबर आहे. देअरफॉर I इक्वल टू फक्त येथे डबल अँगल आहे त्यासाठी आपण फक्त येथे tan x पुट केलेला आहे. येथे cos x असेल तर येथे आपण tan x/2 इक्वल टू t असं पुट केलं असतं परंतु येथे cos 2x आहे म्हणजे tan x पुट करणार आपण कारण फॉर्म्युला हे वापरायचं आहे आपल्याला. यामध्ये इकडे जो अँगल आहे तो इकडे टॅनला हाफ असतो त्यामुळे इकडे जो अँगल आहे
तो आपल्याला इकडे हाफ घ्यायचा आहे टॅनचा अँगल. काय राहत आहे 3t² आणि t². सॉरी, हे -2 आणि हे मायनस मायनस प्लस होतील 2t² प्लस 2t² होतील प्लस 2t². बरोबर आहे. 3t² आणि 2t² म्हणजे 5 टाइम्स होतील. 1/5t² होईल. 5t² आणि 3 - 2 म्हणजे 1 म्हणजे +1. 3 - 2 +1. बरोबर आहे. आणि इथे dt. आता 5 कॉमन काढू. 5 कॉमन काढले आपण तर इथे t² राहील आणि इथे +1/5 इथे dt. 1/5 बाहेर घेऊ आपण इंटिग्रेशनच्या. तर इंटिग्रेशन 1 इथे t² आणि प्लस इथे काय राहील 1/5 x² + a² म्हणजे √5 करू आणि इथे स्क्वेअर याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. बरोबर आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. फॉर्म्युला कसा आहे, जर इंटिग्रेशन 1 येथे x² असेल आणि प्लस a² असेल dx, तर ते इंटिग्रेशन आपण 1/a tan इनवर्स x/a हा फॉर्म्युला. बरोबर आहे. प्लस c तो फॉर्म्युला अप्लाय करू. हे 1/5 ॲज इट इज. इंटिग्रेशन कसं येईल 1/a म्हणजे इथे 1/√5. बरोबर आहे. आणि टॅन इनवर्स x/a. x म्हणजे इथे फक्त t आहे आणि a म्हणजे 1/√5 आणि प्लस c. पहा 5/√5 टर्म आणि तिचं स्क्वेअर रूट खाली आहे म्हणजे 5/√5 ती व्हॅल्यू किती येईल फक्त √5 म्हणजे 1/√5. बरोबर आहे. हे √5 होतील. एक √5 कॅन्सल होतील, फक्त राहतील √5. हे टॅन इनवर्स हे √5 वर जातील. बरोबर आहे. म्हणजे √5 टॅन इनवर्स √5t होईल. 5 आणि t आणि आपण 1 लिहिण्याची गरज नाही म्हणजे √5t √5 आणि t आणि प्लस c. बरोबर आहे. हे 1/√5 टॅन इनवर्स. आता व्हॅल्यू पुट करू टीची आपण आणि हे √5 टी म्हणजे काय आहे, टी म्हणजे टॅन एक्स. हे आपण पुट केलेलं आहे. √5 टॅन एक्स प्लस सी. पहा याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. देअरफॉर I = नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 सोल्युशन. ही व्हॅल्यू I म्हणून घेऊ आपण. लेट I = इंटिग्रेशन 1/2 टाइम्स sin 2x. येथे साईनला अँगल 2x आहे -3 dx. त्यामुळे आपण पुट करणार टॅन साईनचा अँगल हाफ करणार म्हणजे x होईल. म्हणजे टॅन एक्सला पुट करणार आपण t. बरोबर आहे. यावरून x सेपरेट करू. x = टॅन इनवर्स t होईल. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. dx = 1/1 + t² आणि dt. येथे sin 2x आहे. sin 2x ला पुट करणार आपण 2t/1 + t². 2t/1 + t². देअरफॉर I = काय होईल इंटिग्रेशन 1 हे 2 ॲज इट इज sin 2x म्हणजे 2t/1 + t² आणि -3 आणि dxला पुट करणार 1/1 + t² हे इंटूमध्ये आणि dt. ही सबट्रॅक्शन घेऊ आपण. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इंटिग्रेशन 1 हे 4t होतील. 4t × 1 म्हणजे 4t. हे मायनस करू. या दोन्ही टर्म मायनस होतील. -3 आणि -3t². -3 आणि -3t². बरोबर आहे. आणि अपॉन याच्या अपॉनमध्ये येईल 1 + t² आणि इंटू 1/1 + t² आणि dt. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. देअरफॉर I = इंटिग्रेशन 1 हे कॅन्सल झालेलं आहे. पहा इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. -3t² 1
आधी स्क्वेअरची टर्म लिहू आपण, -3t² प्लस 4t आणि -3 आणि dt. -3 आपण कॉमन काढू, 1 येथे -3 कॉमन काढले तर हे t² होईल, हे -4/3t होतील आणि हे प्लस -3/3 म्हणजे हे +1 होतील आणि dt. हे -3 बाहेर घेऊ आपण, म्हणजे 1/-3 येतील, बरोबर आहे. आणि इथे काय राहील, 1/t² -4/3t आणि +1 हे dt. थर्ड टर्म ॲड करू यामध्ये आपण, थर्ड टर्म 1/2 आणि येथे टीचा कोएफिशियंट -4/3 आणि याचा स्क्वेअर, बरोबर आहे. 2ने हे -2 होतील, 2ने -2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. ही टर्म आपण ॲड करू, सबट्रॅक्ट करू, म्हणजे -1/3. पहा हा मायनस वर पण लिहू शकतो आपण, आणि येथे 1/t² -4/3t यामध्ये ॲड करणार 4/9, हे +1 यामध्ये मायनस करणार 4/9 dt इक्वल टू -1/3 इंटिग्रेशन, हा परफेक्ट स्क्वेअर होईल, बरोबर. एवढा म्हणजे 1 याला आपण असं लिहू शकतो t -2/3 याचा स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट साईन या टर्मचं आणि याचं स्क्वेअर रूट आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि हे कॅल्क्युलेशन 9 - 4 5/9 होईल, म्हणजे +5/9 आणि येथे येणार आहे dt इक्वल टू -1/3 इंटिग्रेशन a² + x² या फॉर्ममध्ये आहे. 1 पहा दोन्ही टर्म जर प्लस असतील तर हे मायनस साईनमध्ये पास करायची गरज नाही, यांची साईन चेंज करायची गरज नाही, कारण हे पण मायनस होईल, हे पण मायनस होईल. तसा फॉर्म्युला नाही आपल्याकडे. दोघापैकी एक मायनस असेल तर आपल्याला हे साईनमध्ये पास करून फॉर्म्युला अप्लाय करता आला असता. येथे x² आणि प्लस a² या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू, म्हणजे हे काय होईल, t -2/3 याचा स्क्वेअर आणि प्लस √5/3 आणि याचा स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला dt, बरोबर आहे. x² + a² या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे. फॉर्म्युला अप्लाय करू, -1/3. फॉर्म्युला कसा आहे, 1/a म्हणजे येथे √5/3 इंटू टॅन इनवर्स x/a. x म्हणजे येथे t -2/3 आणि a आहे √5/3, बरोबर आहे, आणि प्लस c. हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, म्हणजे -1/√5 हे टॅन इनवर्स टीची व्हॅल्यू. पहा हे 3t होतील आणि टीची व्हॅल्यू नंतर पुट करू आपण. टीची व्हॅल्यू काय आहे, टॅन x, बरोबर आहे, म्हणजे 3 टॅन x होतील, 3 टॅन x डायरेक्टली तो एक स्टेप, आणि हे -2 आणि हे 3 कॅन्सल होतील, फक्त इथे √5 राहतील आणि प्लस c. पहा एक स्टेप डायरेक्ट लिहिलेली आहे, 3t - 2 टीची व्हॅल्यू पुट केली आपण. नेक्स्ट क्वेश्चन, 7th क्वेश्चन सोल्युशन. पहा ही व्हॅल्यू i म्हणून घ्या, लेट i इक्वल टू ही व्हॅल्यू येथे पुट करणार आपण. टॅन अँगल डबल आहे म्हणजे टॅन x पुट करणार, ती व्हॅल्यू t पुट करणार आपण, बरोबर आहे. यावरून x इक्वल टू टॅन इनवर्स t होईल. डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, म्हणजे dx इक्वल टू 1/1 + t². टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह 1/1 + t², बरोबर आहे. टॅन इनवर्स टीची डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे विथ रिस्पेक्ट टू x आहे, म्हणजे इथे dt पण येईल याप्रमाणे. sin 2x आल्सो येथे लिहिणार, आल्सो sin 2x त्याला पुट करणार आपण. sin 2x म्हणजे 2t/1 + t² आणि cos 2x म्हणजे 1 - t². या व्हॅल्यू आपण पुट करणार, 1 + t². ही व्हॅल्यू पुट करणार, ही व्हॅल्यू पुट करणार आणि ही व्हॅल्यू पुट करणार येथे. देअरफॉर i इक्वल टू इंटिग्रेशन 1/3 + 2 टाइम्स sin 2x म्हणजे ही व्हॅल्यू
2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर बरोबर आहे आणि प्लस 4 टाइम्स कॉस 2x म्हणजे ही व्हॅल्यू पूर्ण टीमध्ये कन्वर्ट केलेला आहे म्हणजे dx पण रिप्लेस होणार आहे आपला हा dx रिप्लेस होईल या टर्मने टीच्या टर्मने टीच्या फॉर्ममध्ये आणि dt बरोबर आहे. येथे जो डिनोमिनेटर आहे तो येथे आहे परंतु येथे नाही आपल्याला तिघांची ॲडिशन घ्यायची आहे बरोबर आहे. म्हणजे येथे आपण काय करू डिवाइड करू आणि मल्टिप्लाय करू म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअरने इथे आपण काय करू डिवाइड करू आणि मल्टिप्लाय करू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय करू. आता हा जो डिनोमिनेटर आहे तो येथे आहे येथे आहे येथे आहे तिघांचा सेम डिनोमिनेटर असेल तर आपण न्यूमरेटरची डायरेक्ट ॲडिशन सबट्रॅक्शन असं करता येते आपल्याला. एकच त्यांचा डिनोमिनेटर घेणार आपण बरोबर आहे एकच आपण डिनोमिनेटर घेणार. हा एकच डिनोमिनेटर घेतला आपण तिघांचा इथे काय लिहिणार 1 प्लस टी स्क्वेअर बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण हे 4t होतील प्लस 4t आणि 4ने मल्टिप्लाय करू प्लस 4 मायनस 4t स्क्वेअर होईल बरोबर आहे आणि हे 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि dt हे कॅन्सल होईल हे कॅन्सल होईल बरोबर आहे. 3ने मल्टिप्लाय करू एक स्टेप इथे करतो मी डायरेक्ट 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे 3 प्लस 3t स्क्वेअर होतील येथे होईल 3 प्लस 3t स्क्वेअर बरोबर आहे याप्रमाणे. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन आता हे कॅन्सल झालेलं आहे हे पूर्ण कॅल्क्युलेशन लिहू आपण 1 अपॉन 3t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर म्हणजे मायनस टी स्क्वेअर होईल मायनस टी स्क्वेअर नंतर 4t प्लस 4t आणि 3 प्लस 4 7 होतील 7 बरोबर आहे आणि dt क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे ते कसं सॉल्व करतात हे आपण पाहिलेलं आहे. मायनस साईन कॉमन काढू आपण मायनस साईन कॉमन काढू म्हणजे 1 अपॉन हे टी स्क्वेअर होईल हे मायनस 4t होतील मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे मायनस 7 होतील आणि dt बरोबर आहे म्हणजे टी स्क्वेअरचा कोइफिशियंट आपण प्लस 1 केलेला आहे. यामध्ये आपण थर्ड टर्म ॲड करू काय होईल हाफ इंटू टीचा कोइफिशियंट मायनस 4 याचा स्क्वेअर बरोबर आहे म्हणजे काय होईल हे मायनस 2 होतील मायनस 2चा स्क्वेअर 4 ॲड करणार सबट्रॅक्ट करणार म्हणजे टी स्क्वेअर मायनस 4t येथे आधी ॲड करणार नंतर सबट्रॅक्ट करणार मायनस 4 हे एक्सपेन्शन काय होईल येथे dt हे मायनस 1 अपॉन याला असं लिहू शकतो आपण t मायनस 2 आणि याचा स्क्वेअर बरोबर आहे आणि मायनस 11 होतील आणि dt हे मायनस साईनमध्ये पास करू आपण म्हणजे हे मायनस होईल आणि हे प्लस होईल हे असं लिहिता येईल आपल्याला इंटिग्रेशन हे प्लसमध्ये होतील आणि हे मायनसमध्ये होतील t मायनस 2 याचा स्क्वेअर आणि dt बरोबर आहे. इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 11 आणि स्क्वेअर आणि मायनस t मायनस 2 स्क्वेअर आणि dt. आता फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झालेला आहे बरोबर आहे मायनस साईनमध्ये पास केल्यामुळे नाही तर येथेच फॉर्म्युला कोणता होता एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर परंतु मायनस साईनमध्ये पास केल्यामुळे हा फॉर्म्युला झालेला आहे. इंटिग्रेशन घेऊ आपण 1 अपॉन इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल dx तर फॉर्म्युला आहे 1 अपॉन 2a लॉग मॉड a प्लस एक्स आणि a मायनस एक्स आणि प्लस सी याप्रमाणे फॉर्म्युला आहे बरोबर आहे. तो फॉर्म्युला अप्लाय करू 1 अपॉन 2 ए म्हणजे रूट 11 लॉग मॉड ए म्हणजे येथे रूट 11 येथे प्लस एक्स म्हणजे टी मायनस 2 बरोबर आहे नंतर रूट 11 आणि मायनस करणार एक्स
मायनस एक्स म्हणजे हे मायनस होतील, दोन टर्म आहेत म्हणजे मायनस टी प्लस 2 होईल, मायनस टी आणि प्लस 2 आणि प्लस सी. आता टीची व्हॅल्यू पुट करू. टी म्हणजे काय आहे? टी म्हणजे टॅन एक्स. ती व्हॅल्यू पुट करू आपण. टी म्हणजे टॅन एक्स 1/2√11 log mod √11 प्लस टॅन एक्स मायनस 2 नंतर इथे √11 मायनस टॅन एक्स आणि इथे प्लस 2 आणि प्लस सी. पहा याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 8 सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1/cos x मायनस साइन एक्स dx. आपण क्वेश्चन नंबर 7पर्यंत जी प्रोसेस अप्लाय केलेली आहे तीच प्रोसेस येथे आपल्याला अप्लाय करायची आहे. म्हणजे आपण पुट करणार टॅन अँगल येथे एक्स आहे म्हणजे टॅन x/2 याला पुट करणार टी, नंतर साइन एक्सचा फॉर्म्युला, कॉस एक्सचा फॉर्म्युला, याचे डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे पुट करणार आपण. याप्रमाणे आपल्याला आन्सर काढता येईल. ते आन्सर आपल्याला शेवटी आपल्याला टॅन x/2च्या फॉर्ममध्ये मिळणार आहे, बरोबर आहे. परंतु हे या टाईपचा आन्सर आपला टेक्स्ट बुकमध्ये नाही आहे. या प्रोसेसने केलं तरी मिळणारा आन्सर आपल्याला बरोबर मिळणार आहे, परंतु टेक्स्ट बुकमध्ये आन्सर वेगळा आहे. त्या प्रोसेसने आपण आन्सर फाइंड आउट करू. तेथे काय केलेलं आहे, आपल्या टेक्स्ट बुकमध्ये आन्सर जे दिलेलं आहे ते मॅच होण्यासाठी आपण काय करू, येथे कोएफिशियंट 1 आहे, येथे कोएफिशियंट -1 आहे, बरोबर आहे. पहा येथे कोएफिशियंट 1 आहे, येथे -1 आहे. या प्रोसेसने तुम्हाला आन्सर काढता येईल आणि येणारा आन्सर बरोबर असणार आहे. परंतु टेक्स्ट बुकमध्ये या टाईपचा आन्सर नाही आहे, वेगळा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 8 आणि 9 आन्सर वेगळे आहेत. ते कसे आलेले आहेत आपण समजून घेऊया. पहा टेक्स्ट बुकला आन्सर मॅच होण्यासाठी ही व्हॅल्यू I म्हणून घेऊ. लेट I इक्वल टू, आता येथे कोएफिशियंट 1 आहे, येथे कोएफिशियंट 1 आहे. आपल्याला काय करायचं आहे, हा कोएफिशियंट 1 त्याचाही स्क्वेअर करायचा आहे, त्यामध्ये प्लस करणार. हा कोएफिशियंट येथे -1 आहे त्याचाही स्क्वेअर. दोन्ही कोएफिशियंट त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची आणि स्क्वेअर रूट घ्यायचा आपल्याला. म्हणजे काय होईल, हे 1 प्लस हे पण 1 होतील म्हणजे √2. जो नंबर मिळेल आपल्याला त्या नंबरने आपल्याला काय करायचं आहे, न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला आपल्याला डिवाईड करायचं आहे. डिवाइड न्युमिरेटर अँड डिनोमिनेटर बाय √2 म्हणजे आयची व्हॅल्यू काय मिळेल 1/√2 आणि येथे पण आपण डिवाईड करणार कॉस एक्स मायनस साइन एक्स, यालाही डिवाईड करणार √2ने, बरोबर आहे. आता हा कॉन्स्टंट आहे, बाहेर घेऊ इंटिग्रेशनच्या, म्हणजे इथे काय राहील 1/, हे सेपरेट करू आपण. पहा इथे कॉस एक्स आहे, कॉस एक्स आणि 1/√2 असं लिहू शकतो आपण, मायनस येथे साइन एक्स आणि 1/√2 असं लिहू शकतो आपण, येथे dx, बरोबर आहे. येथे कॉस आहे, येथे साइन आहे, मध्ये मायनस आहे. येथे कॉस कन्वर्ट करू आपण, येथे साइन आहे, येथे साइन कन्वर्ट करू. म्हणजे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी याप्रमाणे कन्वर्ट होईल. 1/√2 इंटिग्रेशन 1/, येथे कॉस आहे म्हणजे कॉस एक्स, तर 1/√2 ही कॉस π/4ची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. कॉस 45 म्हणजे 1/√2 हे मायनस साइन एक्स आणि येथे साइन π/4. कॉस π/4 आणि साइन π/4 व्हॅल्यू इक्वल आहे 1/√2, बरोबर आहे. येथे कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे, येथे साइनचा मल्टिप्लिकेशन आहे. कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे dx. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. हा फॉर्म्युला कसा होईल, येथे मायनस असल्यामुळे कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजे कॉस ऑफ एक्स प्लस π/4 असं लिहू शकतो आपण एवढ्या टर्म ऐवजी. पुढे लिहिणार देअरफॉर I इक्वल टू 1/√2 इंटिग्रेशन 1/, येथे लिहिणार कॉस ऑफ एक्स प्लस π/4 dx. कॉस ऑफ ए प्लस बी फॉर्म्युला कसा आहे, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. येथे प्लस असेल तर येथे मायनस, बरोबर आहे.
आणि दोन्ही टर्म कॉसच्या, दोन्ही टर्म साईनच्या, बरोबर आहे. याप्रमाणे 1/√2 आहे. 1/cos म्हणजे आपण सेक लिहू शकतो. 1/cos म्हणजे सेक अँगल आहे x + π/4, x + π/4 आणि dx. पहा सेकचं इंटिग्रेशन आपण पाहिलेलं आहे. सेकचं इंटिग्रेशन काय आहे? log of sec x tan x. x म्हणजे इथे हा अँगल आहे x + π/4, sec x + tan x. x म्हणजे अँगल आहे x + π/4. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळणार आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 8 आणि 9 आपल्याला याच मेथडने सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 8 आणि 9 एकाच टाईपने आपल्याला सॉल्व करायचे आहेत. पहा येथे कोइफिशियंट 1 आहे आणि येथे √3 आहे, बरोबर आहे. आपल्याला a² + b² ही व्हॅल्यू काय होईल? पहा a² म्हणजे हा कोइफिशियंट 1² आणि प्लस b² म्हणजे -√3चा स्क्वेअर, -√3चा स्क्वेअर, 1 आणि मायनसचा स्क्वेअर प्लस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातील, म्हणजे +3 म्हणजे हे 2 होतील, बरोबर आहे. म्हणजे या 2ने आपण काय करणार? डिवाईड करणार न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. लेट I = इंटिग्रेशन 1/cos x -√3 sin x dx. 2ने डिवाईड करणार न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर, म्हणजे 1/2 होतील आणि येथे cos x -√3 sin x यालाही डिवाईड करणार आपण 2ने dx. हा कॉन्स्टंट बाहेर घेऊ आपण. 1/2 इंटिग्रेशन येथे 1 सेपरेट करू आपण, म्हणजे 1/2 cos x होईल आणि -√3/2 sin x होईल dx. 1/2 इंटिग्रेशन 1/cos a इथे 1/2 लिहिणार आपण आणि मायनस sin a इथे sin x आधी लिहू आपण आणि √3/2 नंतर लिहिणार dx. या व्हॅल्यू पुट करता येतील आपल्याला. 1/cos x 1/2 येथे कॉस, येथे कॉस, येथे साईन, येथे साईन, याप्रमाणे कन्वर्ट करू आपण. कॉस आहे तर कॉस 1/2 cos π/3 ची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. आणि मायनस साईन x √3/2 म्हणजे साईन π/3 ची व्हॅल्यू आहे. कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. तर ही व्हॅल्यू काय होईल? = 1/2 इंटिग्रेशन 1 असं लिहू शकतो आपण cos of x + π/3. येथे मायनस आहे म्हणजे येथे प्लस येईल dx, बरोबर आहे. फॉर्म्युला अप्लाय केला आपण. cos of a + b तो फॉर्म्युला अप्लाय केला आपण इथे. देअरफॉर I = इंटिग्रेशन 1/cos आहे म्हणजे सेक लिहिता येईल आपल्याला. सेक अँगल आहे x + π/3 dx. हा कॉन्स्टंट बाहेर घेतलेला आहे. 1/2 इथे येतील = 1/2 सेकचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला. log mod sec x tan x. x म्हणजे इथे हा अँगल आहे x + π/3 प्लस tan x. x म्हणजे x + π/3 एवढा अँगल आणि प्लस c. याप्रमाणे आपल्याला आन्सर मिळणार आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.